नमस्कार मित्रांनो, मी आपला टीचर सोमनाथ मोरे। तर त्यामधला तिसरा जो रोग आहे स्लीपिंग सिकनेस नावाचा जो आजार आहे तो कोणत्या आदिजीवामुळे होते? हे जे आदिजीव आहेत ते आहेत एकपेशीय आदिजीवामुळे होणारे आजार आपण पाहत आहोत। त्यामधला पहा जो स्लीपिंग सिकनेस हा आजार ट्रायपॅनोसोमा ब्रुसी या आदिजीवामार्फत होणारा आजार आहे। कोणता? स्लीपिंग सिकनेस नावाचा। याचं संक्रमण कसं होतंय? तर याचा प्रसार हा सेसे नावाची एक माशी आहे। कोणती? सेसे ही जी माशी आहे या माशीद्वारे ह्या आदिजीवाचं काय होते? संक्रमण होते। परीक्षेला प्रश्न आलेला आहे स्लीपिंग सिकनेस हा जो आजार आहे ती कोणती माशी पसरविते? तर त्याचं उत्तर काय? सेसे नावाची माशी चावल्यामुळे हा होणारा आजार आहे। मग याचं संक्रमण कसं होते? पहाचा संक्रमणाची लागण कशी होते? तर लाल पेशींना म्हणजेच काय आरबीसीना रेड ब्लड सेल्स असतात त्यांना काय होते? ही लागण होते आणि कालांतराने काही दिवसानंतर हे जे रक्ताला लागण झालेली आहे ते डायरेक्ट पुन्हा कुठे लागण होते? मेंदूला होते। रक्तातून मेंदूला याची लागण होते। नंतर याचे लक्षण काय दिसतात? जनरल लक्षण पाय ह्या ठिकाणी ताप, नंतर तीव्र डोकेदुखी होती आणि मानेच्या मागील जी ग्रंथी आहे ती काय होते? सुजते, म्हणजे तिची वाढ होते। मानेच्या मागील बाजूस ग्रंथी आहे तिची काय होणं? वाढ होणं। नंतर पाठीवर पुरळ येतात, हातपाय घोटे सुजतात या आजारामध्ये, भूक लागत नाही, भूक लागली नाही, थकवा येते, नंतर आळस आल्यासारखं वाटते आणि सगळ्या गोष्टी म्हणजे एक नर्वसपणा यायला सुरुवात होते। म्हणजेच मानसिक स्थिती काय होते? पूर्णपणे खालावते, मानसिक अस्वस्थता निर्माण होते। कोणत्या आजारामध्ये? स्लीपिंग सिकनेस या आजारामध्ये। पहा मित्रांनो, थोडक्यामध्ये स्लीपिंग सिकनेस हा जो आजार आहे तो ट्रायपॅनोसोमा ब्रुसी या आदिजीवामुळे होतो आणि त्याचं संक्रमण सेसे नावाची माशी चावल्यामुळे होतं। ओके मित्रांनो, ह्याच ठिकाणी आपण थांबू। थँक्यू।